चालू चालू केलं चालू झालं बरं केलं सिस्टम चालू कर त्याला ना माननीय श्री जयराम शेठ भोईर आणि API सन्मान नितीनजी खैरनार साहेब आणि सर्व मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचं पूजन झालेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं भव्य दिव्य अशी 10 आकर्षक बक्षिस प्रथम क्रमांकाचं 3 लाख अवतार या निमित्तानं पाहता बैलगाडा शर्यतीने मुलांना अशी प्रॅक्टिस करून भव्य स्वरूपामध्ये आयोजित केलेल्या या बैलगाडा शर्यती सर्व मान्यवर यांचे आणि सर्व कमिटी मेंबर यांचे या ठिकाणी उत्तम असं आयोजन करणार भावनांचं हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी मैदानाचे पूजन मानव ब्राह्मणांचे शुभ हस्ते होत आहे। बैलावर तो नंबर लिहिलेला आहे। आता गोवंडीचा विवेचन आहे। पोलीस मित्रांना सहकार्य करा। आपल्यासाठी या ठिकाणी पशुवैद्यकीय डिपार्टमेंटची संपूर्ण टीम उपस्थित आहे। त्यामध्ये डॉक्टर हेमंत किचन सर आणि अनिल शेट्टे सर उपस्थित आहेत। सर्वांना विनंती असेल जे स्पर्धक आहेत त्यांनी आपल्या बैलांचं हेल्थ सर्टिफिकेट या ठिकाणी काढून घ्या। विनंती संघटनानंतर आपण लगेचच बाहेर येतो। और गणपती बाप्पांना आपल्या मंगल मूर्ती सन्मानात श्रीफळ वाढवून मैदानाचं पूजन झालेलं आहे। होय गणेशा होय मला एक राज मला दुपा थोडासा तुमच्यापर्यंत नियम पोहोचवले जाते। जे नियम आहेत त्या नियमांच्या अंतर्गत आजचा भोजनाचा उपांत रंगी सोहळा आपल्याला पाहायला मिळेल। भोजनाला मालकांना विनंती की याला दुपारी पाहिजे काढीचा येऊन एक 10चे मैदानामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत। अध्यक्ष संदीपभाई माळी, कार्याध्यक्ष भारतीय बैलगाडा संघटना मुंबई ठाणे रायगड पालघर त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं ज्युडिशियरी आणि गौरवांच्या बोर्डाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। बोला रायनजी बोल। दुसरा बैलगाडी मला शिवीला पात्र बैलगाडा सुंदर अशी गाडी देते मच्छीवाडी राजाची गाडी सर्वाचा मजातील फार मानकरी आणि असेच पुढे हे बैलगाड्या शर्यती हे चालू राहो ही त्याला विनंती आहे। मंडपाने सुंदर असा साथ पोचवणे आणि सुंदर अशा साधाच्या निर्यात गड क्रमांक 4 खाली करा 5 क्रमांक 7 वरून बैलगाडी जे खाली 1999 बैलाला पुढच्या मुलापेक्षा जास्त सांभाळतात। दादा सगळ्यात मोठं सांगायचं म्हटलं काजू बदाम घेऊन घालणारे बैलांना आहे असे माणसं आहे म्हणजे फक्त ही शर्यत आहे म्हणून त्या बैलांना खरंच लोक काजू बदाम घालतात आणि त्या बैलगाडा चालका मालकाला सपोर्ट म्हणून तुम्ही जे तीन फेऱ्याचं मैदान जे आयोजित केलं खरं तर मुंबईमध्ये हे 3रं मैदान आहे। मुंबईत याच्या पहिले 3 फेऱ्याचे मैदान कधी झालेले नाही। भाऊ पुन्हा दोन्ही जोडीला मजा करून आणि मी नाशिककर नांदगाव तालुका मनमाडजवळ आमचं गाव आहे। आज मी कानाकोपऱ्यात सोलापूर असेल कोल्हापूर असेल आजही पूर्ण मैदान फिरत आहे। मला तुमच्या मागच्या वेळेस इथं कर्जतला मैदान होतं त्या मैदानात तुमचे माणसं भेटले। आता दादा समोरच आहे त्यांनी सांगितलं कुठले आहे तुम्ही आमची मुलाखत घेतली। त्यांना म्हणलं मी 100% माझी स्वतःची गाडी पळवेल
पहिले इथे मानानी मुंबईचा पहिरा केला, पण आज तुमच्यासाठी मी खास माझी स्वतःची घरची गाडी पळवतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे या बैलगाडा मालकाला चालकाला आज मोठे एवढं बक्षीस देत आहे, ते मनाचा मोठेपण आहे. राजकारण क्षेत्रातील शक्यतो बैलगाड्याचा नाद नसला तरी पण तुम्ही हे मैदान भरवलं, आमच्या नाशिककरांच्या वतीने तुम्हाला लाख 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 शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि ठाकूर या गाडीचा सुंदर अशी बोगा आपल्याला, परंतु सेवाच्या क्षणला कोण बाजी मारतो. ड्रायव्हर नादात गेला का पलीकडून चिकाटला. बोगा सुंदर अशी लढत, त्यात कोण होते सुनीला पात्र. अलीकडा सुंदर असा साथ पडतो हरण्याने अर्जुनचा. बाजूरावरचा निर्वाद वर्षासला आपल्या घरून सुट्टीला जाऊ ना पहिले. मी सांगत तेव्हा या मैदानातला झाला, दुसरा बाद झाला. पलीकडे 3 जण पाहतात आणि 3 कोण या ठिकाणी शिवीला पात्र, परंतु मधल्या रानाला बदल टाप टाकला आणि निकाल घेतला. इथे हालत लवाट लवा इकडे हनुमान बसताना कार्तिक मैसेकडे गोलवरती बजरंग ग्रुप आवले भेंडी 3ला आवल टेंबे पैसा ग्रुप तासगाव. 4ला हनुमान बसताना स्नेहानंद पवार यांचा बबली केंद्र विकास मित्रा. 5 वरती नटराज ग्रुप बदलापूर. 6ला जफत खोटला आणि 5ला सुंदर असेला. परंतु अलीकडे मधल्या फिरायला डबल टाप टाकला. काय झालं का पलीकडल्या मागण्या उंची कापला. दोघात लढत झाले आणि 10 मध्ये लढत कोण होतो या ठिकाणी. सिमीला पात्र 3 अलीकडे काळ्या मार्गाचा असा पलीकडे सुंदर अशी लढत येते. नक्की काय घडलं. अलीकडे सोन्या आणि पलीकडे टाकऱ्यात लढत झाले. आणि 11 मध्ये लढत कोण होतो या ठिकाणी. सिमीला पात्र सुंदर अशी लढत, परंतु पलीकडे सुंदर अशी लढत बाजी मारली. छोटा पॅकेट बडा भागा शॉर्ट हेड. 12 मध्ये लढत कोण होते या ठिकाणी. सिमीला पात्र 5 जण पदक 5 जणात लढत, दोघात लढत मागणी चिकाटला आणि निकाल घेतला का. लढत झाली आणि डोळ्याची पारणं फिटली. पारण आणि 14 मध्ये लढत कोण होते या ठिकाणी. 14 बैलगाडी मालक सिमीला पात्र. पलीकडे 14 लढत सेवाच्या क्षणाला कोण बाजी मारते आणि बाजी मारले. या बैलगाडी क्षेत्रामध्ये बेंगोराने पण दिलाय, बघूनच निकाल दिले. दहावी भाऊ पण होते. थांबा 2 मिनिटं. एकेकाचा होते ना, सगळे एकत्र नका नाही.